वाईट घडायचं असेल की शाह कनेक्शन आलंच. नीट पेपरफुटी प्रकरणात संजय राऊतांचा भाजपवर तो गंभीर आरोप, एकच खळबळ. नीट परीक्षा ही प्रश्नपत्रिका पेपरफुटी प्रकरणात उद्धव ठाकरे, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये भाजपवर गंभीर आरोप केला. त्यांनी या संपूर्ण प्रकरणात सरकारच्या भूमिकेवर सडकून टीका केली. या पेपरफुटीचे कनेक्शन राज्यात असतानाही मुख्यमंत्री त्यावर काहीच बोलत नसल्याबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. त्यांनी भाजपवर तुफान हल्लाबोल चढवला, तर या पेपरफुटीमागे भारतीय जनता पक्षच असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. त्यांच्या या नवीन आरोपाने एकच खळबळ उडालेली आहे. भारतीय जनतेवर किमान 4 वेळा इंधन दरवाढीचा बोजा टाकून पंतप्रधान ऑस्ट्रेलियाला जात असल्याची माहिती आहे. भारतीय जनतेने प्रवास करायचा नाही, घराबाहेर पडायचं नाही, इंधन बचत करायची असा सल्ला पंतप्रधानांनी दिलेला आहे. राज्यातील सरकार जनतेची फसवणूक करत आहे, जनतेशी खोटं बोलत आहे, जनतेशी प्रामाणिक नाही. देशाची अर्थव्यवस्था अत्यंत गंभीर झाली आहे. या देशात आर्थिक नुकसान तुफान येणार आहे. हे राहुल गांधी जे म्हणत आहे ते खरं आहे. सर्व उद्ध्वस्त होणार आहे. त्याची चिंता या राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान यांना नाही. ते सध्या हवेत आहेत, जमिनीवर नाही, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केलेला आहे. राहुल गांधी म्हणतात ते खरं आहे. या देशामध्ये आर्थिक तुफान येणार आहे आणि त्या सर्व उद्ध्वस्त होणार आहे. पण त्याची चिंता या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि देशाच्या प्रधानमंत्र्यांना दिसत नाही. ते अद्याप हवेत आहेत, जमिनीवर नाही. नीट पेपर फुटीचं केंद्र हे महाराष्ट्रातच आहे, हे आता स्पष्ट झालं. नीट पेपर फुटीचं केंद्र जर महाराष्ट्रामध्ये असेल, त्याचा केंद्रबिंदू लातूर पासून पुण्यात पसरलेला असेल, तर त्याची जबाबदारी ही देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या इतकीच राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुद्धा आहे. त्यातला मास्टर माइंड तेजस शहा याला काल सीबीआयने अटक केली. म्हणजे शहा कनेक्शन कुठेतरी असतंच महाराष्ट्रात, काही वाईट घडायचं असेल तर. त्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस घेणार आहेत का, हा माझा प्रश्न आहे. देशातल्या हजारो लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य तुम्ही उद्ध्वस्त करते आणि त्याचा केंद्रबिंदू महाराष्ट्र आहे. आणि आपण सुशासन वगैरे वगैरे ज्या गोष्टी ज्या करत आहात, प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वाखाली एका पिढीचं आयुष्य तुम्ही बर्बाद केलेलं आहे. आणि देवेंद्र फडणवीस त्याच्यावरती काहीच बोलायला तयार नाही. एक पत्रकार परिषद तरी घ्या, आम्ही तुम्हाला प्रश्न विचारू. याचा अर्थ या पेपरफुटी मागे भारतीय जनता पक्षच आहे. आपापल्या लोकांना पेपर आधी मिळावेत आणि त्यांनी चांगला स्कोर करावा, यासाठी पेपर फोडण्याचे नेटवर्क भारतीय जनता पक्षानं त्यातल्या प्रमुख लोकांनी तयार केलं. म्हणजे अशी न्याय व्यवस्था ताब्यात घेतली, निवडणूक आयोग ताब्यात घेतला, पोलीस यंत्रणा ताब्यात घेतली. त्याप्रमाणे स्पर्धा परीक्षा घेणारी यंत्रणा ही सुद्धा भाजपनं ताब्यात घेऊन या देशाचं कसं वाटोळ केलंय. आणि त्याचा केंद्रबिंदू दुर्दैवानं महाराष्ट्र आहे. ज्या महाराष्ट्रातल्या शिक्षण व्यवस्थेला देशामध्ये सन्मान होता, जगात सन्मान होता, ते पेपर फुटीचं केंद्र म्हणून समोर आलंय. कुठल्या ज्या राज्याचे शिक्षण मंत्री, मुख्यमंत्री काय ते आतापर्यंत त्यांनी याच्यावरती भूमिका घेतली? सीबीआय कारवाई करते, लक्षात घ्या. गृहमंत्री या राज्याचे त्यांचे पोलीस करत नाही, हा एक गंभीर विषय आहे. आणि महागाईचं म्हणाल तर उद्या प्रधानमंत्र्यांनी जे आवाहन केलं आहे, भरपूर पाणी प्या, तसं अजून एक आवाहन राज्यात केलं जाईल, भरपूर पाणी प्या. पाणी प्यायलं की त्याचं आपोआप पेट्रोल होईल आणि ते पेट्रोल वापरा. कारण हिंदुत्व आहे ना त्यांचं नवीन, हे नवीन हिंदुत्व आहे, नवीन हिंदुत्व आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.